काँग्रेसला आणखी एक धक्का. संग्राम थोपटेंचा बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश. काँग्रेस नेते हुसेन दलवाई नाशिकमध्ये दाखल. हुसेन दलवाई आज नाशिकमधील हटवण्यात आलेल्या दर्गेच्या जागेला भेट देणार. मात्र नाशिक पोलिसांकडून हुसेन दलवाई यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचं निधन. राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू. अंजली दमाणी यांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली जखमी बाईक अस्वाराला मदत. स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन वाचवला जीव. रस्त्यावर अपघात झालेला पाहून आपला ताफा थांबवून ते अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून गेले. राज्याचे मुख्य माहिती आयुक्तपदी नवी मुंबईतील प्रकाश इंदलकर यांची नियुक्ती. इंदलकरांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली. पुण्यात जैन बांधवांचं आंदोलन. मुंबईतील जैन मंदिराच्या कारवाईचा निषेध. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. वक्फ कायद्याबाबत भाजपाची आज कार्यशाळा. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन. आज 3 वाजता गरवारे क्लब येथे होणार कार्यशाळा. शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र. बारामतीतील शैक्षणिक संस्थेच्या बैठकीनिमित्त एकत्र. बैठकीला युगेंद्र पवारही उपस्थित. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी. शरद पवार विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहणार. ड्रेस कोड फक्त शिक्षक किंवा पोलिसांनाच कशाला? मंत्र्यांनाही ड्रेस कोड द्या. सामना अग्रलेखातून सरकारला सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची नियमित आढावा बैठक. दुपारी 2 वाजता आढावा बैठक. ठाकरेंचे खासदार आणि मुंबईतील आमदार बैठकीला राहणार उपस्थित. उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर. राज ठाकरेही सध्या कुटुंबियांसोबत परदेशात. दोन्ही बंधू मुंबईत परतल्यावर एकत्र येण्याच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बसणार उपोषणाला. उद्या सकाळी सिंचन भवन बाहेर उपोषणाला बसणार. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी करणार आंदोलन. भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची फेरनियुक्ती. विलेपार्लेच्या जैन मंदिराबाबत आज सुनावणी. मंदिराचं कामकाज अधिकृत असल्याचा मंदिर ट्रस्टचा दावा. ट्रस्टने राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची आज सुनावणी. नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरण. 5 अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक. पूर्व जामीन मंजूर. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. तहबूर राणाची कुटुंबियाशी बोलण्यासाठी धडपड. कुटुंबियाशी बोलण्याच्या परवानगीसाठी न्यायालयात धाव. एनआयएला 23 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश. हिंदी सक्तीवरून भाजपा मनसेमध्ये बॅनर वॉर. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. भाजपाच्या बॅनरबाजीला मनसेचं प्रत्युत्तर. धाराशिवमध्ये नागरिकांना आजारी पडल्यानंतर आयुष्यमान कार्डची आठवण. लोकांमध्ये आयुष्यमान कार्डबाबत जनजागृती नाही. डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचं वक्तव्य. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्राप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे राष्ट्रपतींना साकडे. पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम. मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक. मूर्तिकारांच्या सर्व संघटनांबरोबर 24 एप्रिलला बैठक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक. आज दुपारी टिळक भवन येथे बैठकीचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक. संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी होणार बैठक. आमदारांची आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कुडाळ एसटी स्टँड मैदानावर भरणार महामेळावा. माजी खासदार संजय काका पाटलांसाठी भाजपाचे दरवाजे बंद. विशाल पाटलांनी दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण. तुर्तास उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका. राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिलला राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय, तर अन्य 2 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. पोर्शे प्रकरणात सर्वात मोठी अपडेट. ससूनच्या 2 डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित, आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी निलंबन. पुण्यात रस्ते दुरुस्तीच्या 65 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता, महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता. तातडीच्या कामांसाठीच्या निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय. ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमचं शेतात जाऊ, कायमचं संघाच्या शाखेमध्ये जाऊ अशी काहींना भीती. संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना खोचक टोला. बुलढाण्यात केस गळतीनंतर आता नख गळती. 2 दिवसात 56 रुग्ण आढळले. संपूर्ण तपासणीनंतरच नख गळतीचं कारण होणार स्पष्ट. झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. झिशान सिद्दीकींच्या मेल आयडीवर धमकीचा मेल. वडिलांसारखे तुझेही हाल करू. मेलवरून धमकी. मेलवरून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी. एटीएम वापरणं महागणार. आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे. बॅलन्स चेक करण्यासाठीही खिसा कापला जाणार. देखभाल खर्च वाढल्याने एटीएम शुल्कात वाढ. भोर तालुक्यातील स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठाने तयार केले मानवनिर्मित पाणवठे. वाढत्या उन्हात मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम. माणसांसोबतच वाढत्या तापमानाचा मुक्या जनावरांनाही फटका. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील वाघोबांना घालण्यात आली अंघोळ. संभाजीनगरच्या हर्सुल तलावात 21 फूट पाणी शिल्लक. तलावातील दररोज 12.5 MLD पाण्याचा उपसा करून नागरिकांची तहान भागवण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या रेंदाळ गावामध्ये पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन. 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी येत असल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा स्थानिकांचा विरोध. रुंदीकरणासाठी भूसंपादनच झाले नसून मिळकतींचा अधिकार अभिलेखात किंवा शासकीय कागदपत्रात नोंद नसल्याचा ग्रामस्थांनी केला दावा. पनवेल मनपा क्षेत्रात भव्य अग्निशमन वाहन रॅलीचं आयोजन. यावेळी नागरिकांना केली अग्निसुरक्षेबाबत जनजागृती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काल भैरवनाथांना अर्पण केला. त्यांच्या वजना इतका गुळ. मंत्रिपद मिळावं म्हणून केला होता नवस. मुंबईवर पाणी कपातीचं संकट. तलावांमधील पाणीसाठा आला 28%. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताय. वाढत्या उन्हामुळे पाणीसाठ्यात घट. वर्ध्यात आणखी 2 दिवस उष्णतेची लाट. तापमान 43 अंशांवर. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकाने पतीसह घेतलं अंबाबाईचं दर्शन. दर्शनाचे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले. पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका आयुक्त शेखर सिंह यांना पुरस्कार प्रदान. पेट्रोल डिझेलच्या गाड्या हद्दपार केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. परिवहन विभागाचे उच्च न्यायालयात भीती व्यक्त करणारं प्रतिज्ञापत्र. मुंबईत केवळ सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनं चालवण्याचा परिणाम. महाराष्ट्र लॉटरीसाठी राज्यात केरळ पॅटर्न राबवणार. मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेत समिती गठीत. समिती करणार केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज आणि पाण्याअभावी उद्योजक मेटाकुटीला. महावितरणचे फीडर बसेना तर पाणी टंचाईमुळे पाणी मिळेना. अडचणींवर तात्काळ दूर करण्याची उद्योजकांची मागणी. धुळे शहराला मिळणार 1 दिवसाआड पाणी पुरवठा. पालिकेने आता 25 ठिकाणी फीडर लाईनमध्ये बदल केल्याने शहरातील जवळपास 70% भागात होतोय 1 दिवसाआड पाणी पुरवठा. अमरावती शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची माहिती. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. धाराशिवच्या मध्यवर्ती बस स्थानकात ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची लूट. पाणी बॉटलची किंमत 15 रुपये असताना प्रवाशांना विकली जाते 20 रुपयाला. प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यावर कुणाचा वरदहस्त. प्रवाशांकडून
विचारला जातोय प्रश्न. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचे संकट. त्यामुळे विविध भागात महानगरपालिकेच्या 12 टँकरने पाणी पुरवठा करत 90 ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या. नागपुरात वाढली 4,63,000 झाडं. 14 वर्षांनंतर वृक्षगणनेतून समोर आली आकडेवारी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दिलासा. चंद्रपूर जगात सर्वात उष्ण शहर ठरले. शहराचा पारा 45.6 अंशांवर पोहोचलाय. पुढील 5 दिवस विदर्भ मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 44.10% उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात नागरिकांचा मूकमोर्चा. वाढती गुन्हेगारी थांबवा या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आला मूकमोर्चा. काळ्या फिती लावून मूकमोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुषांचा सहभाग. दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य म्हणजेच व्हॅलिडेट नसल्यास एमपीएससी पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई. प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. आयुक्तांकडून 27 एप्रिलचा मुहूर्त. खड्डे भरण्याच्या खर्चात मुंबई महानगरपालिकेकडून 60% कपात. मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रिटीकरण सुरू असल्याने निर्णय. खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून 79 कोटी खर्च केले जाणार. देशात 4थ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान. अमरावतीमध्ये जिल्ह्याचे 44.6 अंशांवर. आणखी 2 दिवस उष्णतेची लाट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. देशातील 45.6 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद. चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर. मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई. 30 गावांपर्यंत टँकरही पोहोचू शकत नाही. मे महिन्यात आणखी परिस्थिती भीषण होण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर एसटी डेपोचा ढिसाळ कारभार. कोयना सोळशी कांदाटी भागामध्ये रस्त्यातच बंद पडणाऱ्या बसमुळे नागरिक हैराण. चांगल्या बसेस द्या, प्रवाशांची मागणी. परभणीच्या चिकलठाणा पाटी येथे शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये संपादित जमिनीच्या मोबदल्याची केली मागणी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात ब्राह्मण शेवगे ते माळ शेवगे फाटा रस्त्याचे काम निकृष्ट असल्याची नागरिकांची तक्रार. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, ग्रामस्थांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयात घोरपड शिरल्याने कामकाज झाले होते ठप्प. वन्यजीव संस्था सदस्यांनी सुरक्षित पकडून केले निसर्गमुक्त. सांगलीमध्ये खरसुंडीची श्री सिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू. यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील ग्रामदैवतेचं भैरवनाथ यात्रेनिमित्ताने भव्य कुस्तीचं मैदानाचं आयोजन. कुस्ती मैदानामध्ये छोट्या मोठ्या सुमारे 50हून अधिक कुस्त्या पार. सांगलीच्या शेटफळेच्या सिद्धनाथाच्या अष्टमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात. यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीचे कार्यक्रमाचे आयोजन. जळगावच्या चाळीसगावमध्ये एका हॉटेलला भीषण आग. पोलिसांच्या धाडसाने हॉटेलमध्ये अडकलेल्या 6 ते 7 जणांचे वाचवले प्राण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. नवापूर तालुक्यात 2 लाखांचे खैर जातीचे लाकूड जप्त. वनविभागाची कारवाई. संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल. नांदेडमध्ये किराणा सुपर मार्केट दुकानाला भीषण आग. कोट्यवधी रुपयांचं किराणा सामान जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. भाईंदर पूर्वमधील इंदिरा गांधी उद्यानात अनेक मासे मृत्युमुखी. तलावात टाकलेल्या ब्रेडमुळे पाणी दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस पोलिसांनी घातला वृद्ध व्यक्तीला गंडा. 2 लाखांचे दागिने केले लंपास. या प्रकरणी 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये सोन्याच्या ऐवजासह रोख असा 3.25 लाखाचा मुद्देमाल लंपास. पोलीस घटनास्थळी दाखल. अधिक तपास सुरू. मुंबईच्या मानखुर्दमध्ये घरात सिलेंडरचा भीषण स्फोट. या घटनेत एका मुलीचा मृत्यू. महिला जखमी. आगीत घर जळून खाक. सांगलीच्या आष्टी परिसरात गव्या रेड्याचा मुक्त संचार. गव्याने शेतीची नासधूस केल्याने
शेतीचं मोठं नुकसान, मुक्त संचार करणाऱ्या गव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शॉर्ट सर्किटमुळे 1 एकर कारल्याची शेती आगीत जळून खाक. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटनेमुळे शेतकऱ्याचं 2.5 लाखांचं नुकसान. पेट्रोल भरण्याच्या वादातून 2 अज्ञात इस्मांकडून तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण. अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील पेट्रोल पंपावरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. जालन्यात वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात. तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा डेपोला आग. आगीत शेकडो टन कचरा जळून खाक. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांना आग विझवण्यात यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.